रोज रोज तीच चपाती भाजी खाऊन मला तरी खूप कंटाळा येतो आणि हो तुम्हाला पण येत असेल ना. बाळामुळे मी कुठे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळेच मग आज आहोंनी नॉनव्हेज आणलं होतं आणि आमच्या घरी नॉनव्हेज हे सगळ्यांना आवडतं, त्यामुळे अधूनमधून सारखंच असतं. तसं तर मटण आहोंनी दुपारीच आणून दिलं होतं. मग संध्याकाळचा स्वयंपाक लवकर आवरण्यासाठी दीदीने दिवस मावळताना सगळं करायला घातला होता स्वयंपाक, कारण की नॉनव्हेज असलं की तुम्हाला तरी माहितीच आहे किती टाइम लागतो स्वयंपाकाला. बाहेर वातावरण पण छान झालं होतं, थोडेसे ढग आले होते आणि वारं सुटलं होतं. मी मस्त मग दीदी सोबत गप्पा मारत बसले होते आतमध्ये, ती स्वयंपाक करत होती. संध्याकाळी आमच्या इकडचे लाईट जातात ना, मग आजी त्यासाठी खोबरं चिरून आणि लसूण वगैरे सोलून देत होती. नेमकं लाईट जायच्या पुढे पुढे माझ्या लक्षात येतं मोबाईल चार्जिंग लावायचा आहे आणि मग तेवढ्यात लाईट ये जा करतच होती, पण लावला तसाच कसा बसा चार्जिंगला. बाळाने तसा तर आज जास्ती काही त्रास दिला नाही, म्हणजे गुंडाळून ठेवला होता त्यामुळे छान झोपला होता. आता जमेल तसं म्हणजे सकाळचं किंवा दिवस मावळताना वगैरे आंघोळी झाल्यानंतर गुंडाळून ठेवतो. माझ्याकडे तेवढं हे मटण शिजलंय का नाही बघायचं हे काम सुरू आहे. आणि आता व्हॉइस ओव्हर करताना बाळाला मांडीवर घेतलंय ना, त्यामुळे तुम्हाला थोडाफार त्याचा आवाज येत असेल. अजून पण मी गरम पाणीच पिते. किती दिवसानंतर मी गार पाणी प्यायला पाहिजे हे तुम्ही मला सांगू शकता. थोडाफार स्वयंपाक होत आल्यानंतरच लाईट गेली, तरी दीदीने खूप छान बनवलं होतं सगळं जेवण. तसं तर माझ्यासाठी मिठाच्या पाण्यातलं होतं, पण आता ह्या मटणाच्या रश्श्याला कट बघू शकता कसला भारी आलाय, म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. असं चला भेटू पुढच्या ब्लॉग.